किती हळूहळू करतेस ग? शंभू बाळ भुकावलाय, दे ना लवकर दूध. हे काय झालंच आहे. अजून कोमट करायचंय, कडकडीत थोडीच पाजणार आहे. तू काही तापवून मोकळी. सासू काकू, माझं दुधाचं काम झालंय. तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? डोकं दुखतंय ना? मी करते स्वयंपाक, तुम्ही विश्रांती घ्या, जा. आज काय विशेष घाट घातलाय? हो, पुरणाची पोळी करणार आहे. अगं पण वत्सलेला बरं वाटत नाहीये ना, म्हणून तिला विश्रांती घ्यायला पाठवतेस ना. वत्सलेची पुरणपोळी म्हणजे कशी मौसूद, भरलेली नि खरपूस. ती आराम करायला गेल्यावर मग मी अरे हो, विसरलोच की, यमुना आहे की. लहानपणापासून तिला स्वयंपाकाची खूप आवड हो. रमेचा पदर धरून चूलघरात तिची इतकी लुडबुड चालायची ना की विचारता सोय नाही. काय वत्सला? हो, म्हणजे लहानपणी तरी यायची खरी. लहानपणी म्हणजे आता काही काम करत नाही की काय मी? छे छे, असं कोण म्हणलं? आता वत्सलेला बरं नाही तर तिच्या तोडीस तोड पुरणपोळ्या कोण करणार? पण सोपं नाही हा ते. आमची वहिनी अन्नपूर्ण आहे. वत्सला सून म्हणून उंबरठा ओलांडून या घरात आली, ती चुलघरातच आली. बघावं तेव्हा कामात असते, पण शरीराला थोडी विश्रांती द्यावी. अगं आता सून आहे, पुतणी आहे, हक्कानं विश्रांती घेत जा. जातो. दे दे माझ्याकडे, दे शंभू बाळा, दे. शाबाश, दे पेला, दे. शंभू बाळा, आज आजोबांकडून दूध प्यायचं. हा काय, आईला खूप काम आहे ना. घे, वाट्याला घे डाळ. हा बस, चला आपण चिवकाऊ बघूयात. चला या. तुला काय झालं का दात काढायला? काही म्हणालीस का? नाही नाही, तुम्हाला नाही, सखूची जरा गंमत करत होते. वा वा वा, छान. असंच हसत खेळत काम करावं, म्हणजे वेळ कसा जातो आणि काम कधी होतं हे कळत सुद्धा नाही. जिभेबरोबर हातही चालू देत. हाच दुपारच्या जेवणाला पोळ्या हव्यात, रात्रीच्या नाही. शंभू बाळा, आईला सांगा आमचं लक्ष आहे म्हणावं. हा चला या. अरे काय ग, काय झालं? वहिनी ओरडल्या का? नाही हो, त्या आहेत कुठे? मग कोण? भाऊजी. काय, दादा तुला ओरडला? नाही, उलट भाऊजींनाच माझी कदर आहे. या घरात मी उपसणाऱ्या कष्टाची जाणीव आहे. या घरात पहिल्यांदाच कुणीतरी मला विश्रांती घे असं म्हणालं आणि यमुनेला सखूच्या मदतीला बसवलं. वा वा वा, म्हणजे आता दादाने सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली आहे. आता बघ वच्छे, तो त्या महामायेला सुद्धा वेसण घालणार. आता मन मानेल तसं महामायेला वागून चालणार नाही. काय कशाला ओरडतोस? काय झालं? नाही ग, तुला असं चुलघरात काम करताना बघून जरा धक्का बसला मला. काय करणार,
सखूच्या राज्यात मलाच राबावं लागणार आहे असं दिसतंय. त्यातून सखूकडून धडे गिरवायचेत ना. तुला आनंदच झाला असेल. राहू द्या ना हुवांचं, मी करते. अगं नको ग सखू, वाटू दे, ताईलाच पुरण वाटू दे. यमुताई, तू माझा आणि सखूचा चेहरा तुझ्या डोळ्यांसमोर ठेव, म्हणजे आपोआप जोर वाढेल आणि पुरण छान वाटलं जाईल. कसं? टोमणे मारतोस? थोडी मौज ग, नाहीतर अशी चिडवायची हसण्याची संधी कुठे मिळते. अशी मौज, थोडा दंगा झाला की बरं वाटतं. लहानपणीची आठवण आली ना. बरं का सखू, तू यमुताईला कमी समजू नको. लहानपणी मला पाठीवर बसवून रानात घेऊन जायची, बोरं चिंचा तोडून खायला द्यायची, खूप हसायची, खूप लाड करायची माझी यमुताई. हो ना ग यमुताई? पण माझी ती प्रेमळ यमुताई कुठे हरवली माहित नाही ग. शोधतोय पण सापडतच नाहीये. बाबा कुठे? ते बाहेर शंभू बाळाला घेऊन गेलेत, खेळवत असतील. बरं, मी बघतो. मी वाटू का वंस? काही नको, मलाच वाटू दे. मलाच तुमच्या सगळ्यांचं पोट भरेल. शंभू बाळा, आता आपली छान मैत्री झाली आहे ना. हा, आता आपण रोज नदी काठावर फिरायला जायचं, मौज करायची. हा, त्याला काय, चालेलच. त्याच्या विनूमामाने त्याला भटक्या बनवून ठेवलाच आहे, हो की नाही रे लबाडा? सतत घराबाहेर न्या म्हणतो, सतत घराबाहेर न्या म्हणतो. पण दिगू, तुमच्या मातोश्री कुठे गेल्यात? आज सकाळपासून घरात भोपाळी ऐकू आली नाही. अगो बाई, हे अगदी सुरळलेत, गप्पा गोष्टी करायला लागलेत. काय सांगत असतील दिगूला? काही आठवलं असेल त्यांना? काय मनोरमा बाई, कुठून येतोय दौरा? आता हे हुकूमच गाजवायला लागणार की काय? मी कुठे जाते, का जाते, उशीर का झाला, असे प्रश्न विचारण्याची घरातल्या कोणाची हिंमत नव्हती. आता हे काय मला ताब्यात ठेवण्याचा विचार करतायत की काय? काय ग, कुठे हरवलीयस? नाही, हवं तर सांगू नकोस. शंभू बाळा, आजीला काही विचारायचं नाही. हा, तसं नाही, कोणीतरी एवढं काळजीनं विचारतंय, बरं वाटतं. मी बाबाजींच्या मठात गेले होते दर्शनाला. मग कुणाला सांगून का नाही गेलीस? इथे विचारलं तर कुणालाच तू कुठे गेलेस हे माहित नव्हतं. अशानं काळजी वाटते ना मग सगळ्यांना. यापुढे सांगून जा. पण कशाला गेली होतीस? अहो, तुमची तब्येत सुधारली म्हणून बाबाजींचे आभार मानायला गेले होते. नको मानायला का? गुरु झिंगरोबा आणि बाबाजींच्या कृपेनं विघ्न दूर झालं ना. बाबाजी, मी पंढरपूरला जायच्या आधी हा फत्र्या नागोजी
माळ रानावर झिंगून पडलेला असायचा. भणंग होता. तो काय बरं करणार मला. आणि मी बरा झालोय म्हणून जर का कोणाचे आभार मानायचे असतील ना तर सखूचे मान. अगं देवावरच्या तिच्या निर्मळ आणि निष्पाप श्रद्धेने आणि तिच्या आत्मविश्वासाने मी आज उभा आहे. अहो ऐका ना, मी देवीला गाराणं घातलं होतं, बोलले होते तुम्ही बरे झालात की तुम्हाला देवीच्या पाया पडायला घेऊन येईन, पूर्णाचा नैवेद्य दाखवीन. काय म्हणतेस. का तुम्हाला इतका आनंद का झाला. अगं होणारच. माझ्या लाडक्या सुनेचा आणखीन एक गुण कळाला. गुण म्हणजे. अगं तुझी सून मनकवडी आहे. दिगोला विचार. काय रे, आज सखून पूर्णाचा घाट घातलाय ना. अगं हो, खरंच की रमाई. तू इथे येऊन देवीला जायचंय, पूर्णाचा नैवेद्य दाखवायचाय हे सांगायच्या आधीच सखूचं पूर्ण तयार. मी काय म्हणतो बाबाजी, आपण या वेळेला सराईत मारेकरी बोलूया ना, म्हणजे आपण नको जाऊया, कारण आपलं समज गणित एका मागून एक फसायला लागले. त्या माकराची पिस मोजायला आता तू शिकवणार आम्हाला बैर्या. तसं नाही बाबाजी, तुम्ही सकूमवर जाता आणि ती विठ्ठलाचा धावा करते आणि तिचा तो विठ्ठल तिच्या मदतीला धावून येतो. म्हणून या वेळेला तिला कळणार पण नाही, तिला संशय पण येणार नाही, असे मारेकरी पाठव. ते लोक सकूला मारतील आणि पंतांना पंढरपूरला धाडून देतील. येणायस खरं बाहेर तू. पंतांना पंढरपूरला पाठवायचं हे फक्त मनोरमे पुरतंय, तिला सांगण्यासाठी. खरं तसं काहीच करायचं नाहीये. त्या सकूच्या संगतीनं त्या खेरड्याला भी संपवायचंय आता. वय कारण लय शहाणा झालाय तो आता, बरा झालाय ना. तो बिंग फोडल का मी आणि मनोरमेनच त्याला कोंडून ठेवलं होतं, तेव्हा तो आता वाचता कामा नये. त्याला बी संपवायचं. झाला का स्वयंपाक. अजून किती वेळ लागणार आहे. होतच आलाय. मी करत पुढे पुढे करतेस आणि प्रत्येक कामाला वेळ लावतेस. आटप लवकर. पूर्णाचा नैवेद्य घेऊन आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचंय. बघूबाई, रमाई मठात गेली होतीस. बोलली नास मला. काय म्हणाले बाबाजी. विचार विचार, आता तू खोदून खोदून विचार. आल्या आल्या बाहेर चौकशा झाल्याच आहेत, आता तू विचार. आणि काय ग, बेडकासारखे मोठे डोळे करून बघतेस काय. हात का थांबलाय तुझा. नैवेद्याचा डबावर आम्हाला लगेच निघायचंय. आणि यमुने, तू पण चल आमच्या बरोबर. उठ. हो सासूबाई, मी पण येऊ दर्शनाला तुमच्या बरोबर. अजिबात नको. यांना दर्शनाला घेऊन जायचंय. तू आमच्या बरोबर येऊन काय करणार आहेस. नैवेद्य भर. चल ग यमुने. सासूबाई मठातून आल्या आणि अचानक मामांजींना देवीला घेऊन जायचं म्हणतायत. यात बाबाजींचं काही डाव तर नसेल. नाही नाही, मला मामांजींसोबतच राहायला हवं. काही दगाफटका झाला तर. बाबाजी हेच ते तिघे लय मोठमोठ्या कामगिऱ्या केल्यात. एकदा का सुपारी घेतली
का मग कोणापी दया माया दाखवत नाही. काम काय करायचंय बाहेरनं तसं तुम्हाला सांगितलं असेलच, पण तुम्हाला वाटते तेवढी कामगिरी सोपी नाही. बाहेर तुम्हाला शिकार दावलच, पण एक महत्वाचं ध्यानात ठेवायचं. सावज एक लहान पोरगी असली म्हणून हलक्यात घ्यायचं नाही. लय पोचलेली आहे ती. काय बी झालं तरी तिच्या डोळ्यात बघायचं नाही. वार करण्या अगोदर तिला देवाचं नाव घ्यायची संधी द्यायची नाही. समोरून वार करायचा नाही. एकच गाव घालायचा आणि मुंडकं दडा वेगळं करायचं बस. आणि काही बी झालं तरी अपेशी व्हायचं नाही. आणि झाला तर तुमच्या या तलवारीनं म्या तुमचीच मामांजी, मला पण तुमच्या बरोबर देवीच्या दर्शनाला यायचंय हो. मला पण घेऊन चला ना. मी सासूबाईंना विचारलं पण त्या नाही म्हणतायत. त्यांना सांगा ना. काय ग, काय चाललंय? नाही, मी काय सांगितलं होतं मी तुला? डबा भरायचा आहे ना? हा काय भरला. हा. अगं मग जा आता. इथे काय घुटमळतीयस? थांब सकू. मनोरमा, आज मी बरा आहे. त्यात सखूचा फार मोठा वाटा आहे. तिच्यामुळेच माझी त्या खोलीतून सुटका झाली आणि तिने माझी मनोभावे सेवा केली. त्यामुळे आज देवीच्या दर्शनाला सखूला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचं. हे बोलणं सुरू होतं का मामंजींसोबत? लोणी लावत होतीस का? नाही हो सासूबाई, मी तर डब्बा. सखू, अगं यांचं बोलणं मी कशी डावले? तू ये हो आमच्या सोबत. जा, आवरून घे जा तू. हं? निघायचंय ना आपल्याला. जा. म्हणाला मी, मरण आपल्याला स्वतःहून बोलावत असतं. ध्यानात घे. जय जिंगराबा! जय जिंगराबा! ध्यानात ठेवायचं. पोरगी लई चतुर आहे. आज पातूर भल्या भल्यांना तिनं गुंगारा दिलाय. तेव्हा सावध राहायचं. अजिबात चूक करायची नाही. चूक केली तर पुण्यांदा संधी गावणार नाही. हे घ्या. जे ठरलंय त्यातला अर्धा बयाना. दोघांची बी कापलेली मुडकी मला आणून दावलीत की उरलेली रक्कम भेटल. चला, जिंगरोबाच्या पाया पडा. जिंगरोबाचा आशीर्वाद घ्या आणि कामगिरी फत्तेच करा.
पण समजा तुम्ही गळपटलात, कामगिरी फत्ते नाही झाली, अहो कामगिरी फत्ते होईलच जी. निघा. जय जिंगरोबा. हो हो हो, पित्त ग यमुने, पित्त. पडू दे हलकं वाटेल तुला. अहो ऐकलं का? अहो यमुनाला उलटी होते हो. सावकाश. या सावकाशी हा. हो बाई. घे पाणी घे. बाबाजी, आवाज शिरपूरला ते दोघच निघाले नाहीत, 4-5 जण आहेत. नुसतं सखू आणि पंत नाहीत, गाडीवान हाय, मनोरमाबाई हाय, आणि तिची लेख हाय, आणि तिचं बाळ बी हाय. आवाज समधी वरात निघाली आहे. आता हो बाबाजी, एवढ्या लोकांसमोर आपली कामगिरी फत्ते कशी काय करणार? तर त्या मनोरमेवर जरा तरी भरोसा ठेवा की. तिला समधी पट्टी पडवलेली आहे. घरातून वरात निघाली असेल, पण जंगलात सखू आणि पंत तेवढेच असतील. अरे कसं जमवायचं ते मनोरमेच्या डोसक्यात असेलच की. तेव्हा जमवेल ती. नाही जमवलं तर ती बी मरल. तेव्हा तिला जमवावंच लागल. जमवल ती. मला काही आता शिरपूर पर्यंत येणं शक्य नाही. मी असं करते, मी माघारी जाते, मी चालत जाईन. अगं तू शंभू बाळाला कडेवर घेऊन चालत जाशील का घरी? तुझे त्राण तरी आहेत का तेवढे? हा तू सखूला घेऊन जा तुझ्या बरोबर. म्हणजे सासूबाई वंचनचं निमित्त करून मला घरी पाठवतायत का? आधी त्यांना मला आणायचं नव्हतंच, आणि मी गेले की मामांजी सासूबाईंसोबत एकटेच जाणार, आणि काही झालं तर? अगं सखूला तरी झेपणार आहे का? ती सुद्धा लहानच आहे ना. बाळाला कडेवर घेऊन तिला चालता येईल का? आपण असं करू, सगळेजणच परत जाऊयात. आपण 4 दिवसानं जाऊ ना शिरपूरला. नाही अजिबात नको. अहो म्हणजे मी देवीला शब्द दिलाय, तो कसा मोडायचा? आजच तुम्ही देवीचं दर्शन घेणं, नैवेद्य दाखवणं आवश्यक आहे. देवीचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी नाही जाता येणार आपल्याला. मग असं करूयात, तू यमुनेला घेऊन घरी जा, आणि मी सखूला बरोबर घेऊन नैवेद्य दाखवतो. यमुना आजारी आहे, शंभू बाळ पण आहे. तेव्हा तुम्ही बैलगाडीतून जा, आम्ही पायी जाऊ. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही घेऊन जाऊ बैलगाडी. आणि खरंच यमुनेची तब्येत इतकी बिघडली आहे, आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. अहो पण तुम्हाला असं पायी पायी पाठवणं जीवावर येतंय हो माझ्या. अगं आता जंगलाचाच रस्ता आहे, आणि जंगलातून फार वेळ लागायचा नाही. आम्ही लवकर पोहोचू. ये शंभू बाळा, या. डबा घे नैवेद्याचा. चला येतो आम्ही. हा हो.